आपला दुसरा विषय आहे भाषा. आता भाषा म्हणजे काय असतं, कोणी मला सांगू शकेल? भाषा म्हणजे काय? संवाद आणि भाषण आणि कम्युनिकेशनचं माध्यम. अजून काय असतं भाषा म्हणजे? गरज सांगणे. भाषा कशासाठी लागते? गरज आपली युक्त करायला. ऑल्सो आपल्या मनात काय विचार आहेत, काय भावना आहेत, ऐकण्यासाठी पण. व्हेरी गुड सर. सो भाषेमध्ये ॲक्च्युली 4 कौशल असतात. कोणी मला सांगू शकेल? एक ऐकणं आहे, पहिला टप्पा आहे ऐकणं. त्याच्यानंतर समजणं और ऐकणं, बोलणं. पुढे तुम्ही तुमचाच विचार करा. तुम्ही जेव्हा जन्मलात, ओके, पहिल्या दिवशी बोलायला लागलात, त्याच्या आधी काय झालं असेल? तुम्ही खूप आवाज वेगळे ऐकत होता. तर कुठल्याही भाषेसाठी 4 सबस्किल्स असतात किंवा 4 कौशल्य असतात, जे सगळे एकामेकाला जुळलेले असतात. पण ह्याच्यात आपण एक पर्टिक्युलर वेमध्ये आपलं प्रोग्रेशन होतं. पहिलं आपण ऐकतो, नंतर आपण बोलायला शिकतो, नंतर आपण जेव्हा शाळेत येतो तेव्हा सहसा करून आपण वाचायला शिकतो, आणि शेवटची टप्पा आहे लिहिणे. ओके. आता ह्या 4ही ज्या स्टेप्स आहेत या इंटरकनेक्टेड आहेत, एकामेकाला जुळलेल्या आहेत, आणि त्या ह्या ऑर्डरमध्येच पुढे नॉर्मली जातात. तर एक एक आपण बघूया. 4ही महत्त्वाचे आहेत, पण सहसा करून आपल्या मुलांना ऐकणे आणि बोलणे हे जरा जास्ती महत्त्वाचं आहे. बरीच आपली मुलं पुढे लिहिण्याकडे आणि वाचण्याकडे जात नाहीत. काही मुलं जातात, तर त्यांच्यासाठी पण आपण टीचिंग स्ट्रॅटेजीज बघू की काय काय आपण त्यांच्यासाठी करू शकतो. पण सगळ्यात प्रथम आपण बघूया ऐकणं. ओके. जसं तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक भाषेत वेगळे उच्चार असतात. बोलायची आपली पद्धत काही वेगळी असते. तुम्ही जर का ऐकलं असेल तर गुजराती वेगळं साऊंड होतं, मराठीचं आपल्या बोलण्याची पद्धत वेगळी असते, इंग्लिश, चायनीज, प्रत्येक भाषेत त्यांचे एक टिपिकल आवाज असतात किंवा उच्चार असतात, आणि ते लहान मुलाला समजणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि जर का ही भाषा मुलांनी पहिल्यापासून ऐकली असेल तर ते त्याला सोपं जातं. जर का तुम्ही आता सगळ्यांनी ॲक्च्युली बरेच शाळेमध्ये इंग्लिश मला वाटतं शिकवत आहेत, पण मराठी पण शिकवत आहात. बरोबर. पण मराठीचे आवाज किंवा हिंदीचे आवाज, जर का हिंदी मीडियम शाळा असेल तर मुलांनी एखाद्याच ते घरी ऐकलेले असतील, पण इंग्लिशचे आवाज एवढे ऐकलेले नसतात. तर ते आपल्याला आधी तिथून सुरुवात करायची आहे की मुलाला इंग्लिश जर का तुम्ही शाळेत शिकवत असाल तर ती त्याची घरची मातृभाषा नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जास्ती प्रयत्न करायला लागतात की त्याला आधी भाषेची समज होईल, त्याला उच्चार समजतील, आवाज समजतील, आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर. पहिल्यांदा आपण जेव्हा मुलांना शिकवायला लागतो तेव्हा आपण सगळ्यात सोपे रोजच्या वापरातले जे शब्द येतात ते आपण मुलाला शिकवतो. ते कसे शिकवाल तुम्ही? कसे शिकवाल? काय TLM वापरता? काय ॲक्टिव्हिटी करता? मला कोणी सांगू शकेल काय काय करता ते तुम्ही? एकच अक्षर घेणार सुरुवातीला. रिटन लँग्वेजकडे नाही जाते आपण, स्पीचकडे चालतो, बोलणं. चाहे हमारे स्कूल में छोटा एज ग्रुप हो या बड़ा एज ग्रुप हो, हम बच्चों को राइम सिखाएंगे ताकि सुर में लय में वो बच्चे सुने, और ना सुनने वाले हो तो हमारी एक्शन से वो एटलीस्ट एक्शन रिप्लाई करें. ठीक है. एब्सोल्युटली. और किसी को कुछ बताना है? भाषा शिकवण्यासाठी चित्रवाचन त्यांना आपण अगोदर शिकवू. एब्सोल्युटली.
अशी चित्र तुम्ही वापरू शकता मुलांसाठी. हां, तुमच्या सगळ्यांच्या शाळांमध्ये सुद्धा अशी चित्र असतील. तर आता जर का मूल आत्ताच बोलायला शिकलं असेल तर ह्याच्यातलं हे चित्र आहे तुमच्याकडे. ठीक आहे. माझं मूल आत्ता खूप लहान आहे, अजूनही एवढं बोलत नाही, पण मला चित्रवाचन शिकवायचं आहे. त्याला चित्र शिकवायचे आहे, त्याच्यातल्या वस्तू शिकवायच्या आहेत. मी काय सगळंच शिकवीन एकत्र का काय ह्याच्यातलं महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला वाटतंय? या चार्टमध्ये सगळ्यांना दिसतोय का? जरा वरती धरू मी. तर मुलाच्या क्षमतेप्रमाणे आणि मुलाच्या वयाप्रमाणे मुलाची जशी भाषेची वाढ होते त्याप्रमाणे तुम्ही त्याला शब्द शिकवाल. जर का मुलगा अमौखिक असेल किंवा बोलता येत नसेल तर शिकूया नको ना, काही गरजच नाही आपल्याला शिकवायची. आणि जरी मुलाला बोलता येत नसेल तरी त्याला ऐकू येत आहे, तो भाषेतला आतल्या आत त्या मनामध्ये शोषण करत असतो आणि तो समजत असतो की ह्या उच्चाराचा हा अर्थ आहे. तर जरी मुलगा अमौखिक असेल तरीसुद्धा तुम्हाला जितकी जास्तीत जास्त त्याला भाषा इंट्रोड्यूस करता येईल ते तुम्हाला करायला हवी. ठीक आहे. आता तुमचं बोलणं, तुमचे हे उच्चार कसे असावेत? स्पष्ट आवाज, मोठा छोटा, हळू आवाजात, मीडियम आवाजात स्पष्टपणे तुम्ही मुलांबरोबर बोलाल आणि त्यांना शिकवाल. पुढे आपल्याला बघायचं आहे की व्हॉइस मॉड्युलेशन तुम्ही वापरून कसं मुलाला इंटरेस्ट वाढवाल त्याच्यात. बरोबर. तर का तुम्ही एकाच बोललात तर मुलाचा इंटरेस्ट गेला. बरोबर. तर व्हॉइस मॉड्युलेशन टीचरचा खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यात. का? कारण मुलगा फक्त ऐकतोय, चित्र असेल समोर सपोर्टला, पण तुम्हाला कुठली कला वाढवायची? ऐकण्याची. तर जर का तुम्ही तुमच्या आवाजात वर खाली उतार चढाव नाही आणला तर मुलगा स्विच ऑफ होणार, पुढे ऐकणार नाही. आणि अजून आपल्याला जे बघायचं आहे, एक तुम्हाला ॲक्टिव्ह लिसनिंग किंवा होल बॉडी लिसनिंग तर कॉन्सेप्ट कोणी ऐकला आहे का? होल बॉडी लिसनिंगचा तुम्ही कधी ऐकलायत की मुलांनी कसं ऐकावं? सकाळी पण दीप्ती म्हणाली की आपल्या मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवायला लागतात आणि खूप वेळेला आपण असं समजून घेतो की माझ्यासमोर माणूस बसलाय ना म्हणजे तो ऐकतो, ते मी बोलते ना म्हणजे तुम्ही ऐकताय. पण असं नसतं बरेच वेळेला. जर का तुम्ही बाहेर बघत असाल, कोणी फोनवर बघत असेल तर तुमचं लक्ष तेवढं माझ्यावर जाणार नाही. तुमचं जर का तोंड तिकडे असेल, माझ्याकडे पाठ करून बसला असाल तरी तुमचं लक्ष एवढं माझ्या बोलण्याकडे नसतं. बरोबर. तर हे होल बॉडी लिसनिंग हा जो कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट सांगतो की मुलांना कसं ऐकायचं हे पण आपल्याला शिकवायला लागतं. त्याच्यात काय आहे की आपली नजर बोलणाऱ्याकडे पाहिजे. दुसरं, तुम्ही जर का हाताने काहीतरी खेळ चाळे करत असलात तर तुम्ही एवढं लक्ष देणार नाही, तर हात तुमच्याकडे. राईट. दुसरं, आपण चळवळ करायची नाही. पण ह्याच्यात पण एक मी जस्ट कॉशन म्हणून सांगते की जी मुलं ऑटिझमवाली आहेत किंवा ज्यांना दुसरी काही सेन्सरी इश्यूज असतील त्यांना तुम्ही मुद्दामून सारखं आय कॉन्टॅक्ट दे नाही करू शकत. करेक्ट. तुम्हाला ओव्हरऑल बघायचं आहे की मुलाचं लक्ष माझ्या बोलण्याकडे आहे का नाही. असं पण करू नका की हातात तू काही घ्यायचंच नाहीस, त्या मुलाला एखाद्याची गरज असेल किंवा आय कॉन्टॅक्टच करायला पाहिजे. ऑटिझमवाली मुलं बरेच वेळेला आय कॉन्टॅक्ट नाही करत. पण तुम्ही टीचर्स आहात, तुम्हाला खूप एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला माहिती आहे की मुलगा माझ्याकडे लक्ष देतो आहे का नाही. तर त्या लेवलवरच आपल्याला ठेवायचं आहे होल बॉडी लिसनिंग. असं नाही आहे की तो रूल आहे ना म्हणजे तू ते तसं करायलाच पाहिजेस. ठीक आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं बऱ्याच पिक्चर चार्ट्स, गाणी तुम्ही म्हणालात, नर्सरी राईम्स, ह्या सगळ्या माध्यमातून आपण मुलांना ऐकण्याची कला शिकवू शकतो. ठीक आहे. ऐकण्यानंतर काय येतं? पुढे काय आपलं डेव्हलप होतं? बोलणं. तर ऐकण्याची आणि बोलण्याची क्रिया ही
नेहमीच साथ जाते. असं नाही आहे की मी जर बोलते तर तुम्ही ऐकताय, तुम्ही जर का बोलताय तर मी ऐकते. तर हे आपल्याला वेगळे वेगळे डेव्हलप नाही करायचे आहेत, पण एकत्रच आपण ह्याच्यावर काम करू शकतो. बरोबर. ऐकणं आणि बोलणं एकत्रच जातं. परत मी म्हटलं तसं तुम्ही पिक्चर चार्ट्स वापरू शकता, स्टोरी बुक्स वापरू शकता, बाहेर घेऊन जाऊ शकता मुलांना, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. जर का तुमच्या शाळेमध्ये मैदान असेल, ग्राउंड असेल, किंवा तुमच्या शाळेमध्ये काही स्पर्धा झाली असेल, वर्गामध्ये कोणाचा वाढदिवस असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही मुलांना बोलायला प्रोत्साहित करू शकता. कारण मुलाला जर तो का विषय आवडला, त्याच्या आवडीचा विषय असेल किंवा त्याला गरज असेल, तरच मूल पहिल्यांदा बोलतं, त्याच्याशिवाय मूल बोलणार नाही. बरोबर. तर अगदी कार्टून जरी असेल, जर का तुम्हाला वाटतं की मुलाला कार्टूनमध्ये इंटरेस्ट आहे, तिथून तुम्ही सुरुवात करा. असं नाही आहे की आपल्याला हे असे फॉर्मल हे किंवा पुस्तकातनंच शिकवायचं आहे. जे काय मुलाला आवड आहे, जे काय मुलाला गाड्यांची आवड असेल एखाद्यास, त्याच्यावरनं विषय चालू करा. त्याच्यावरनं हळूहळू मुलाला एक शब्द बोलेल, 2 शब्द बोलेल, छोटे छोटे वाक्य बोलेल, आणि मग एखाद्यास जर का त्याच्या क्षमता असेल तर तो पूर्ण वाक्य बोलू शकेल. ठीक आहे. त्याच्यात परत आपण जेव्हा शिकवत असतो तेव्हा आपले उच्चार अगदी स्पष्ट पाहिजेत. आपलं जसं तोंड हालतं किंवा आपली जीभ हालते, तुम्ही मुलाला असं बोट ठेवून किंवा इथे घशाच्या जवळ हात ठेवून मुलाला समजावू शकतात की उच्चार कसे येतात. बऱ्याच मुलांना स्पीचचे प्रॉब्लेम्स असतात, स्पीच एवढा क्लिअर नसतो. तर ही पण तुम्ही त्यांना मदत करू शकता की माझं बघ ओठ कसे हलतात, माझी जीभ कशी हलते, प्रत्येक आपल्या अक्षराला किंवा साऊंडला वेगळा आपला मूवमेंट असते. तर हे समजावून सांगा मुलांना की कसं करायचं आहे. ठीक आहे. पुढे जी मुलं फक्त शब्दांच्या पुढे जाऊ शकतात, आपल्याकडे सगळ्या लेवलची मुलं असतात आणि बरीचशी आपली मुलं बोलण्यात पटाईत असतात, एखाद्या लिहिता वाचता येत नसेल पण बोलण्यात त्यांना पटाईत असतात, वाक्यांमध्ये व्यवस्थित बोलू शकतात. तर बोलण्यासाठी आपल्याला नुसतं तुम्हाला उत्तर देण्याचे हे नाही आहे, त्यांचे काय भेदभाव, त्यांचे काय भाव आहेत मनामध्ये, त्यांच्या इमोशन्स काय आहेत, त्यांचे काय विचार आहेत, हे सगळं आपल्याला डेव्हलप करायचं आहे. नुसतं तुम्हाला हो नाही अशी उत्तरं आपल्याला नको आहेत, त्याच्यापुढे त्यांच्या मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर यायला पाहिजेत. तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता सपोजिंग हेच पिक्चर आपण घेऊया. पहिल्यांदा मी फक्त आई, बाबा, काका, मावशी जे काय आहे ते शिकवलं, झाड शिकवलं, मांजर शिकवली. ठीक आहे. तर ह्या लेवलला मुलगा आता पोचलेला आहे. पण ह्याच्या पुढे कशी आपण भाषा डेव्हलप करू. मुलाला सगळं आयडेंटिफाय करता येत आहे, मुलगा बोलतोय, वर्बल आहे, पुढे काय कराल या चित्राला घेऊन. त्याच्या इमोशन्स जे आहेत त्या एक्सप्रेस करायला त्याला देऊ आपण त्या चित्रातनं. ते घरी बघितलेलं आहे, त्याची बाळाला उचलून घेतलेलं आहे आईने, ते तिकडे कम्पेअर करेल तो, काय ते इमोशन आहे त्याची ती बोलून सांगेल तो की बाळाला त्या मम्मीने उचलून घेतलेलं आहे आईने कडेवर, बाबा बसलेले, तो मुलगा ते त्याच्या ज्या काही भावना आहेत तो एक्सप्रेस करेल किंवा थिंकिंग तरी करेल. आपण त्याला प्रमोट करू शकतो, आपण त्याला प्रमोट करू शकतो. नाही त्याला उत्तर देता आलं तर तेच मी विचारते, कसं प्रमोट कराल तुम्ही, कसं त्याला शिकवाल. हां, त्याला आपण चित्र दाखवू शकतो. समोरचं चित्र दाखवताय. हां, कडेवर कोण आहे, बाळ आहे, बाळ आहे. ते आईने त्या बाळाला काय केलेलं आहे, कडेवर उचलून घेतलेलं आहे. तेच सर मला म्हणायचं होतं की बाळ आहे पण हे कडेवर, हे शब्द उचलून घेतलं, हे सगळे शब्द आपल्याला शिकवायला लागतात. सगळे तर शब्द मुलगा बोलायला शिकेल. आणि हे जे शब्द आहेत जसं घेतलं, उचललं, आहे, माझं, हे आपण फक्त एका वाक्यात नाही वापरत, पण आपण बऱ्याच वाक्यांमध्ये त्याचा उपयोग करू शकतो. आणि बऱ्याचदा मुलं असे हे पूर्ण वाक्य नाहीच बोलत आहे ना, ते फक्त त्यांच्या इमोशन्स बरोबर असतात, एक्सप्रेस करायला त्यांना प्रॉब्लेम जाणवतोय. पण ते एक शब्द बाळ, बाळ हसतोय एवढं सुद्धा बोललं तरी एक्सप्रेशनच झालं ते. पण वेगवेगळी मुलं मग ते पुढे आपण त्याला ते शब्द संग्रह त्याचा वाढवू शकतो आपण. बाबा काम करते आई. मॉडर्न डे पिक्चर आहे, हेच खरं पिक्चर आहे, हे अगदी बरोबर आहे, अचूक.
मला दिसतंय की फक्त तुम्हाला त्रास होतोय, बाकी कोणाला त्या चित्राचा त्रास नाही होत आहे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे अगदी. पण हे चित्र बाईनी सिलेक्ट केलंय म्हणून तुम्हाला समजतंय ना हे चित्र का आलंय ते. बरोबर. सरांच्या प्रश्नाशी संलग्न त्याचं उत्तर होतं की आई ही पहिली शाळा आहे, ती पहिली शिक्षिका, आणि आपण मदर टंगमध्येच का शिकवतो बाळ. आपण संवाद बोलण्याच्या अनुषंगाने बोलतोय सर, त्यामुळं बाळ पहिलं आईकडूनच शिकतं. माहिती आहे, कळलं मला. नाही पण बेसिकली असं एकाच चित्रात आणि एकाच मुलाला आपण वेगळ्या वेगळ्या लेवल्सवर मुलाला शिकवू शकतो. जर का एक शब्द येत असेल तर एक शब्दापासून 2 शब्दाकडे कसं जायचं, 2 शब्दापासून जरा छोट्या वाक्यांकडे आणि मोठ्या वाक्यांकडे कसं जावं. आता मी एक इथे एक्झाम्पल देते. इथे मी म्हटलं आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे मी धावत आहे. ओके, आता मी आहे ह्याच्यामध्ये मी धावत घालू शकते, मी पळत घालू शकते, मी झोपत आहे, मी हसत आहे. पण तो सेंटेन्स स्ट्रक्चर मुलाकडे आला, मी काहीतरी करत आहे. करेक्ट. मग तुम्ही एनिवे त्यांना ॲक्शन वर्ड शिकवता आहेत, वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट्समध्ये त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवतात, ते ह्याच्यात घालून वेगवेगळी वाक्य करू शकतात. बरोबर. तर सेंटेन्स स्ट्रक्चर शिकवणं महत्त्वाचं आहे. दुसरं तुम्ही अजून ते कठीण करू शकता. जसं पहिल्यांदी मी शिकवलं फूल. ओके, मी फक्त फूल शिकवलं मुलाला या चित्रातनं. मग मी शिकवलं फूल लाल आहे, थोडं एक त्याच्यात वाढवलं. हे लाल फूल गुलाबाचं आहे, अजून वाढवलं. हे लाल फूल मी मिसेस जोशींच्या बागेतनं आणलं, अजून वाढवलं. तर तोच कॉन्सेप्ट तुम्ही अजून कठीण करून मुलाला वेगळ्या वेगळ्या आयडियाज व्यक्त करायला शिकू शकता. ठीक आहे. आणि मुलगा जेव्हा बोलत असेल, थोडं जरी प्रयत्न केला तरी त्याचं खूप प्रशंसा करा, प्रोत्साहन द्या त्याला, तरच मुलगा अजून बोलेल. अरे हे काय चुकीचं बोललास, हे तुझं वाक्य बरोबर नाही आहे. ह्याच्यात आत्ता आपल्याला पडायचं नाही आहे, त्याच्यासाठी नंतर वेळ आहे. आत्ता आपल्याला तसं नाही करायचं आहे. जितकं मुलं बोलतील त्यांना एक्सप्रेस करू देत. बरेच वेळेला आपली जी मुलं आहेत, आपण ज्या पॉप्युलेशनबरोबर काम करतो त्या मुलांना आपण त्यांची मतं व्यक्त करायला चान्सच देत नाही. सगळ्या वेळेला आपण म्हणतो हे कर ते कर. विचारलं तू इडली खाणार का डोसा, पण मला मेदूवडा आवडला तर मी काय करू, आपण विचारतच नाही. बरोबर. तर आपल्याला हे आता जरा कॉन्शियसली बदलायचं आहे. बरेच वेळेला आपण ह्या मुलांना फक्त हे कर किंवा नको करू, हे थांब किंवा नको थांबू, किंवा मी हे देतोय ना 2 चॉईसेस ह्याच्यातलंच तू बघ. आपण चॉईसमध्ये पण तेच म्हणतो 2 चॉईसेस आहेत, ह्याच्यातनं तू मला सांग, पण मला तिसरं हवं असलं तर मी काय करू. ती आपल्याला क्षमता मुलांमध्ये आता कॉन्शियसली वाढवायची आहे की त्यांचे हे व्यक्त करतील, त्यांचे ओपिनियन्स व्यक्त करतील. आपण जेव्हा इन्क्लुजनबद्दल बोलतो, हे बोलतो, तेव्हा कसं येणार हे, जेव्हा मुलं स्वतःचे विचार व्यक्त करतील तेव्हाच आपण पुढे इन्क्लुजनच्या वाटेवर चालू शकतो. बोलण्यानंतर काय येतं, बोलण्यानंतर काय येतं, वाचणे आधी येतं. वाचणं जास्ती. त्याच्या आधी आपण एक हे बघूया की अमौखिक मुलांच्यासाठी आपण काय काय करू शकतो. पण सगळ्यांच्याच क्लासमध्ये असतील अमौखिक मुलं असतील, काय करता तुम्ही, कसं त्यांना क्लासमध्ये इन्व्हॉल्व करता. हां हां म्हणजे तो काहीतरी आवाज काढतो, शब्द नाही बोलत पण काही आवाज काढतो ज्याचा तुम्ही अर्थ लावून घेता. बॉडी लँग्वेज, त्यांनी काही ॲक्शन केली, अजून पॉइंटिंग करतात. बरेचदा तुम्हाला हाताने किंवा घेऊन जातील. बरेच वेळेला तुम्हाला हाताने दाखवतील की काय करायचं आहे. कधी कधी ते डोळ्यांनी सुद्धा किंवा मान हलवतील. वेगवेगळ्या प्रकारे ते तुम्हाला समजावून देतात की त्यांना काय हवं आहे. बरोबर. पण ह्याच्यात आपण एक्सप्रेसिव्ह लँग्वेज जे म्हणतो, जे मुलाची इच्छा आहेत त्या ह्याच्यात आपण
नाही कवर करू शकत. त्याच्यासाठी काय आपण वेगळं वापरू शकतो? तुम्ही AACचं नाव ऐकलंत का? पेक्स, आवाज ॲप ऐकलंत तुम्ही? कोणी वापर करतोय? आवाजचा वापर कोणी करतोय? आवाज किंवा पेक्समध्ये मुलाला त्याचं मतही व्यक्त करता येतं. बेसिक ज्या आपल्या गरजा आहेत त्या तर जरूर तो सांगू शकतो की मला पाणी हवं आहे किंवा भूक लागली आहे किंवा मला दुखतं आहे, हे तर जरूर तो मुलगा व्यक्त करू शकतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण बऱ्याच गोष्टी मुलगा व्यक्त करू शकतो. ठीक आहे. आणि ऑल्सो आपण कधी कधी जे म्हणतो ना बिहेवियर इश्यू आहे, मुलगा काहीतरी रडतोच, पळूनच जातो, तो का करतात मुलं हे सगळं? हे पण त्यांच्या ज्या मनात आहे किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. आणि हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं अरे असंच तो काहीतरी करतोय, पण त्याच्यामागे काही कारण असू शकतं ज्यामुळे तो बिहेवियर दाखवतो आहे. ठीक आहे. तर गैरमौखिक मुलांना किंवा अमौखिक मुलांना ही बरेच साधनं आहेत ज्याच्यातनं ते स्वतःला व्यक्त करू शकतात. आपल्याला ठरवायचं आहे की आपण त्यांना कसं शिकवणार आणि त्याच्यातलं किती आपण आपल्या वर्गात वापरू शकतो ते. ओके. आता वाचन आणि लिहिणे ही दोन्ही खूप जरा कठीण कला आहेत आपल्या मुलांसाठी. वाचनात काय होतं, एक तर मुलाला साऊंड सिम्बल असोसिएशन जे आपण म्हणतो, म्हणजे अक्षर आणि त्याचा उच्चार किंवा त्याचा आवाज यातलं नातं कळणं खूप गरजेचं आहे. जर का मुलाला ते येत नसेल तर आपण त्याला पुढे वाचन शिकवणं कठीण होतं. त्याच्यासाठी दुसरी एक पद्धत आहे जी होलवर्ड पद्धत आहे, पण त्यांनी लिमिटेड मुलं शिकू शकतात. पण हे जे फोनेटिक बेस्ड आहे की उच्चार आणि अक्षर ह्याची जी जुळवण करतो आपण, त्यांनी मुलं पटापट पुढचं वाचू शकतात. जसं मराठीमध्ये तुमची अक्षरं आहेत, मात्रा आहेत, जर का मुलाला ते कळलं तर मुलगा पुढे पुढे जाऊ शकतो. त्याच्यासाठी जर का मुलाला वाचनाचा कॉन्सेप्ट कळला असेल, म्हणजे त्याला साऊंड सिम्बल्स असोसिएशन कळलं आहे, तर तुम्ही काय काय करू शकता त्याच्या मदतीसाठी? वाचनाची क्षमता कशी वाढवायची त्याची काय करू शकता? पिक्चर दाखवून कसं कराल ना मॅडम? चित्र दाखवणार, ॲब्सोल्युटली व्हिज्युअल सपोर्ट तुम्ही द्याल मुलासाठी. अजून काय करू शकता? जर का हां ह्याच्याच बाजूला तुम्ही ह्याच्यातच तुम्ही वेगळे वेगळे छोटे हे कार्ड लावू शकता ज्यांनी त्याला ते वाचता येईल. परत जर का मुलगा वाचन शिकला असेल, तुम्ही जर का मात्रामध्ये कन्फ्युजन होत असेल तर काय तुम्ही कलर कोडिंग करू शकता. आपण गणितात पण बघितलं कलर कोडिंग करू शकतो. तुम्ही कलर कोडिंग करू शकता. ऑफकोर्स अशी आपल्याकडे पुस्तकं मिळत नाहीत, पण तुम्ही छोटे छोटे परिच्छेद लिहू शकता. त्याच्यात मुलाला हळूहळू कलर कोडिंग करून मोठा फॉन्ट वापरून तुम्ही त्याची वाचण्याची क्षमता वाढवू शकता. आता आपण बघूया की जर का मुलाला फॉनेटिकली वाचता येत नसेल, हे जे साऊंड सिम्बल असोसिएशन ते नाही येते, तर मग आपण कुठली पद्धत वापरतो? तुम्ही साईट रीडिंगची पद्धत वापरतो, बरोबर. साईट रीडिंग तुम्ही करता. साईट रीडिंग कसं शिकवता कोणी मला सांगेल? साईट रीडिंग शिकवायला जास्तीत जास्त फ्लॅश कार्डचा आणि जिथे मुलगा जातो, ज्या वस्तू वापरतो त्यांना लेबल करून त्यांच्या डोळ्यासमोर ते स्पेलिंग किंवा जे शब्द शिकवायचे ते त्याच्या डोळ्यासमोर सारखं सारखं आणून त्याला शिकवू शकतो. मोस्टली साईट रीडिंग आपण जे मुलांना वाचता अजिबात येत नाही त्यांना जे नेसेसरी शब्द आहेत ते शिकवायला आपण जास्त वापरतो. पुल, पुश, एंट्री, एक्झिट असे स्टार्टिंगला हे वर्ड शिकवतो आणि त्याच्यानंतर रीडिंगसाठी नवीन शब्द पण इंट्रोड्यूस करू शकतो. वस्तूंना लेबल करून ते त्याच्यासमोर दाखवून प्रत्येक वेळेस बोलून गेले आणि ते शब्द त्याच्या डोळ्यासमोर थोडे दिवसापर्यंत राहून देणे. पण ते हे पहिली स्टेप आहे. त्याच्या पुढे आपण कसं करणार की पक्क ते त्यांच्या मनात राहील असं.
साईट रीडिंगसाठी. त्याच्यासाठीच आपण आत्ता डिस्कशन करूया थोडं. जे किंजल म्हणाली ते अगदी बरोबर आहे. जेव्हा आपण साईट रीडिंग सुरू करतो किंवा होल वर्ड अप्रोच सुरू करतो तेव्हा हे आपण असं करतो, गवत दाखवलं, गवताचा शब्द लिहिलेला आहे त्याच्या बाजूला, बरोबर. थोडे दिवस आपण काय करू, रोज तेच दाखवू, गवताचं चित्र दाखवू, गवत हा शब्द दाखवू. हळूहळू मुलाला जसं किंजलनी म्हटलं ते समजायला लागतं की हे गवताचं चित्र आहे. ऑफकोर्स आपण एवढा डिफिकल्ट वर्ड घेणार नाही, आपण अगदी काहीतरी सोपा पाणी किंवा असे सोपे प्रश्न आधी शब्द घेऊ. दुसरी स्टेप, आता त्याला हे गवत म्हणून वाचता येतं किंवा घास म्हणून वाचता येतं आहे, पण मी जर का अजून 2 तिथे कार्डं ठेवली ज्याच्यावर घास लिहिलं आहे तर ते तो ओळखू शकतो का? तुम्ही फक्त हा पहिला स्टेप जर का केलात थोड्या दिवसांनी विसरून जाणार. दुसरं शब्द आले की त्याला कळणार नाही की हा पाण्यासाठी शिकवलं आहे, घाससाठी शिकवलं आहे, बदकासाठी शिकवलं आहे, आठवणार नाही. तर साईट रीडिंगची पहिली स्टेप बरेच लोक करतात की तुम्ही चित्र दाखवता आणि त्याच्या बाजूला शब्द दाखवता, पण ह्या आपल्याला प्रोसेस पुढे पण न्यायचा आहे. दुसरा स्टेप आहे, तुम्ही तोच शब्द 3-4 वेगळ्या वेगळ्या कार्ड्सवर लिहा. ठीक आहे, घास लिहिला आहे तर आता मला घास आणि घास मॅचिंग करून दाखव, ही दुसरी स्टेप झाली, बरोबर. तिसरी स्टेप काय असेल मग, आता मला हे पण येतं आहे, तुम्ही दाखवले 4 कार्ड ठेवले तर 2, तर मी घास घास मॅचिंग करणार. तिसरी स्टेप काय असेल मग, विदाउट पिक्चर और मॅचिंग. घास याबरोबर अजून 2-3 शब्दांच्या पट्ट्या तिथं ठेवणे आणि मला यातनं घास हा शब्द उचलून दाखव. व्हेरी गुड. तिसरी स्टेप ही असेल की मी जर का वेगळे काही शब्द घातले त्याच्यात, घास असेल, फूल असेल, बाग असेल, तरीसुद्धा जेव्हा मला घास वाचता येतं, परत होल साईट वर्ड रीडिंगच करतो आहे आपण फॉनेटिकली शिकवत नाही आहे, होल वर्ड अप्रोचच घेतो आहे, तर मी म्हणेन की मला आता घास हा शब्द यायला लागला. पण जसं तुम्ही बघता ही प्रोसेस खूप स्लो आहे, ह्याच्यात खूप वेळ जातो. म्हणून आपण शब्द ते निवडतो ते अगदी विचारपूर्वक निवडायला पाहिजेत, कारण सगळेच शब्द आपण असे नाही शिकवू शकत. जसं किंजल म्हणाली, पुश, फुल, इम्पॉर्टंट वर्ड, पाणी, हां, तसे आपल्याला शब्द अगदी विचारपूर्वक हे निवडूनच ते मुलाला शिकवायला लागतात, कारण ही खूप स्लो प्रोसेस आहे आणि वेळ लागतो आणि मुलाची शिकण्याची क्षमता पण कमी असते, खूप शब्द असे शिकू नाही शकत. तर हे झालं वाचनाबद्दल. जी मुलं ॲडव्हान्स रीडिंग करू शकत आहेत, जशी आपण म्हटलं, काय सगळीच मुलं असं नसतात की त्यांना वाचताच येत नाही, बरीच मुलं वाचन शिकतात, फॉनेटिकली पण पुढे जाऊ शकतात. तर त्यांच्यासाठी आपण काय, म्हणजे पुस्तकात वाचन करायला वगैरे आपण काय काय टेक्निक्स वापरू शकतो. तुम्ही कसं शिकवतात, कोणी मुलं आहेत, कोणाला एक्सपिरियन्स आहे की मुलाला आता अगदी व्यवस्थित वाचता येत आहे, असं कोणी आहे? कोणाला एक्सपिरियन्स आहे की मुलाला तुम्ही अगदी अक्षरापासून शब्दापासून छोट्या वाक्यांपासून आता पुस्तक वाचतोय, पण अशी NIOSमध्ये किंवा कुठल्या शाळेमध्ये NIOS असेल किंवा माइल्ड मुलं असतील, यस किंजल, फोनेटिकली ना, जसं दिशामध्ये आपल्याकडे बुक आहे तसं मी आराध्य मार्गी म्हणून एक मुलगा आहे, 4 वर्षापूर्वी जेव्हा मी 5 वर्षापूर्वी जेव्हा मी जॉईन केलेलं तेव्हा तो अल्फा कॅट आहे, तर दिस इज अ बॅट असे वर्ड शिकव, म्हणजे सेंटेन्स शिकव, द बॅट, नंतर मग द बॅट इज ऑन द मॅट, अशा प्रकारे थोडे थोडे शब्द वाढवून एक सेंटेन्स बनवायला शिकवलं. आणि त्याच्यानंतर त्याचं कॉम्प्रिहेन्शन आपल्या दिशाच्या L2च्या करिक्युलममध्ये पण तसंच आहे. एकदम लास्ट ॲक्टिव्हिटी आहे जिथे मुलांनी पॅरेग्राफ वाचायचं आहे आणि त्याच्यावरनं क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. त्या प्रकारे त्याला शिकवलं आणि आज तो एकदम इंग्लिशमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्पेलिंगसुद्धा बनवतो. त्याला स्पेलिंग बनवायलाही जास्त प्रॉब्लेम्स येत नाही आणि तो सध्या NIOS आता B लेवलची एक्झाम देणार आहे यावर्षी. A लेवल त्याने चांगल्या मार्काने पास केलं आहे. तर फार चांगला अनुभव राहिला त्याच्यासोबतचा. पण वेळेस मी दुसरा एक्सपिरियन्स पण शेअर करीन. त्याच्यासोबतचाच दुसरा एक मुलगा होता,
सेम शिकवत होतं त्याच पद्धतीने त्याला, पण त्याला फोनेटिकली नाही आलं शिकता. पण त्याने जे साईट वर्ड म्हणजे त्याने स्पेलिंग्स डायरेक्ट वर्ड शिकले आणि त्याने पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे केलं आणि दोघं पण आज सेम लेवलला करत आहेत. पण प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक मुलाला नॉट नेसेसरी की तो साऊंडने शिकेल, पण जर साऊंडने नाही शिकत आहे तर तो डायरेक्ट वर्डने पण सेम पद्धतीने शिकू शकतो आहे. किंजल जे म्हणाली ते बरोबर आहे. असं नाही आहे की प्रत्येक मुलगा फक्त फॉनेटिकलीच शिकतो, पण फॉनेटिकली शिकणं ही एक सगळ्यात कॉमन वे आहे आणि बरीचशी मुलं तशी शिकतात. पण असं नाही आहे की दुसरे कुठल्या पद्धती नाहीच आहेत आणि तसंच शिकवायला पाहिजे. तर तो जसं आपण मगाशी म्हटलं, वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज ट्राय करा आणि बघा कितपत तुम्हाला त्याच्यात यश मिळतं आहे ते. आता शेवटचं आपलं जे आहे ते आहे लिखाण. लिखाणासाठी पहिलं आपल्याला बघायला पाहिजे की मुलाचं जे हाताचे मसल्स आहेत, ग्रेप आहे, त्याला डेव्हलपमेंटली तो तयार आहे का नाही. आपल्याला घाई करायची नाही आहे लिखाणाची, बरोबर. ही शेवटची आपल्याला कला शिकवायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला आधी बघायचं आहे ग्रिप आहे का, मुलाला हँड स्ट्रेंथ आहे का, पकडता येत आहे का बरोबर, तरच आपण पुढे जाऊ. नाही तर आपण फंक्शनलच्या बुकमधनं त्याचे हाताचा जोर वाढवू, त्याची ग्रिप वाढवू, चांगली करू, अशा ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. मुलाला आपण सँडमध्ये लिहिणं किंवा तांदूळाच्या पिठीमध्ये लिहिणं वगैरे अशा ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो, कारण त्याला काही ग्रिप नाही लागत. आपण बोटांनी फक्त ट्रेसिंग करतो आहे किंवा हे करतो आहे, म्हणजे त्याला अक्षराची पेहचान होईल, पण आपण अजूनही त्याला जोर नाही लावला की तू पेन्सिल पकडूनच लिही. करेक्ट. जेव्हा मूल रायटिंग इन्स्ट्रुमेंटसाठी तयार होईल तेव्हासुद्धा तुम्हाला माहिती आहे आपण पहिल्यांदा जाडे इन्स्ट्रुमेंट देतो, जाडे खडू देतो. त्याच्यानंतर मुलगा एखादे असंसुद्धा पकडत असेल, असंसुद्धा पकडत असेल, हळूहळू आपण त्याची ग्रिप डेव्हलप करतो आणि त्याला रायटिंगच्या स्किलला आपण डेव्हलप करतो. परत तसंच आपण आधी ट्रेसिंग करतो, जॉईन द डॉट्स करतो आणि मग पुढे हळूहळू पहिलं अक्षर शिकवतो, मग शब्द आणि मग पूर्ण वाक्य जर का मुलाची क्षमता असेल तर, आणि शेवटी लिखाण जे आपण म्हणतो लेखन, ते आपण शेवटच्या टप्प्याला ठेवतो. तर हे होतं आपलं भाषेसाठी 4 आपण हे स्किल्स बघितले. कुठले कुठले बघितले? ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. ओके. काही प्रश्न आहेत त्याच्यावर? आशा करते हैं कि ये ट्रेनिंग आपको फायदेमंद लगी होगी। अगर इस ट्रेनिंग के बारे में आपको कोई भी शंका या सवाल है तो कृपया अपने जोन कोऑर्डिनेटर से संपर्क करिए। धन्यवाद।